अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा आणि अर्जुनला एकत्र बघून मोना खूपच चिडलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते की हे मी काय बघून आले. जर हे सगळं असंच सुरू राहिलं तर ते दोघेजण एकत्र यायला जास्त वेळ लागणार नाही आणि मग मला हे घर सोडून निघून जावं लागेल. काहीतरी करायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती लगेच रुपालीला कॉल करते. ती घराच्या बाहेर येऊन लपूनच रुपालीसोबत बोलत असते आणि तिला सांगत असते अर्जुन दादांची आणि वंसनची लव्ह स्टोरी पुन्हा ट्रॅकवर आली आहे. आणि ते ऐकून रुपालीला तर धक्काच बसतो. ती मोनाला विचारते की नक्की काय झालं आहे आणि त्यावर मोना तिला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की त्या दोघांना गेल्या 7 वर्षांमध्ये एवढा वेळ एकत्र भेटलाच नव्हता आणि आता जर त्यांना असाच वेळ भेटत राहिला ना तर ते दोघेजण एकत्र यायला जास्त वेळ लागणार नाही आणि जर असं झालं तर मग आपलं काही खरं नाही. आणि ते ऐकून रुपालीसुद्धा घाबरते. ती म्हणते की तू काळजी करू नको, मी बघते पुढे काय करायचं ते. आणि ती फोन ठेवून देते. तर घरामध्ये स्वप्नील आणि कदम बोलत बसलेले असतात आणि मग तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती रागातच कदमांना विचारते की अजून किती दिवस आपण हे सगळं सहन करायचं, सावरून घ्यायचं. त्यामुळे कदम तिला काय झालं आहे हे विचारतात. तर रुपाली म्हणत असते की आता सकाळ झाली आहे पण तरीसुद्धा अर्जुन भाऊजी घरी आले नाहीत. त्या अपर्णाच्या घरी त्यांना काय करायचं आहे. तर कदम तिला समजावतात की अगं येईल तो, तू एवढी काळजी का करते. मात्र रुपाली काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की तुम्हाला कळत का नाहीये, अर्जुन भाऊजींचा आणि आर्याचा साखरपुडा झाला आहे आणि एक वेळ मी त्या अपर्णाचं समजून घेऊ शकते. मात्र अर्जुन भाऊजींनी आर्यासोबत असं वागणं मला मान्य नाही. ते आर्यासोबत असं कसं वागू शकतात. आणि त्यावेळी स्वप्नीलसुद्धा म्हणतो की हो विन्या काका, अर्जुनचं हे वागणं आपण अजून किती दिवस सहन करायचं आहे. त्या बिचाऱ्या आर्याला काय वाटत असेल, तुझ्या एका शब्दावर ती मुलगी लग्नासाठी तयार झाली. मग आता अर्जुनने सुद्धा तिच्यासोबत नीट वागायलाच हवं ना. तर रुपाली देखील म्हणत असते की मला तर खरंच कळत नाहीये की ती अपर्णा अशी का वागते. साखरपुड्यानंतरच हे सगळं कसं काय सुरू झालं आणि त्या दोघांमध्ये याआधीसुद्धा किती भांडणं झाली होती माहिती आहेत ना आपल्याला. जर पुन्हा तसंच काही घडलं आणि अमोल समोर घडलं तर मग काय होईल. त्यावर कदम म्हणतात की ते दोघेजण असं काही करणार नाही. मात्र स्वप्नील आणि रुपाली म्हणत असतात की तुम्ही एकदा अर्जुनसोबत बोलून घ्या, नाहीतर आम्हाला त्याच्याशी आमच्या भाषेत बोलावं लागेल. आणि ते तिथून निघून जातात. तर कदम काळजीत पडतात. दुसरीकडे बापू, दिप्या, अमोल आणि अर्जुन गप्पा मारत बसलेले असतात. अमोल आणि अर्जुनची मस्ती सुरू असते. ते दोघेजण दिप्याला घाबरवत असतात आणि मग तितक्यात अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर अमोल अर्जुनला विचारत असतो की बाबा आपण पुणे दर्शनला कधी जायचं आहे. तर अर्जुन त्याला सांगतो की तू आधी लवकर बरा हो मग आपण जाऊ. तर अमोल म्हणतो की बाबा मला एकदम बरं वाटत आहे, आपण आजच जाऊयात. मात्र अर्जुन त्याला सांगतो की अजिबात नाही, आधी तू पूर्णपणे बरा हो. तर अमोल लगेच अप्पीकडे जातो. तो तिला आग्रह करत असतो. मात्र तीसुद्धा म्हणते की जोपर्यंत मला असं वाटत नाही ना की तू आता पूर्णपणे बरा झाला आहे तोपर्यंत तू बाहेर कुठेही जायचं नाही. त्यामुळे मग अमोल गप्प बसतो. त्यानंतर मग अर्जुन अमोलला सांगतो की बाळा आता मी घरी जातो, फ्रेश होतो आणि मग पुन्हा तुला भेटायला येतो. मात्र अमोल काही त्याला घरी जाऊ द्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की बाबा तुम्ही प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नका, इथेच थांबा. त्यावर अर्जुन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की हे बघ मी अजून अंघोळसुद्धा केली नाही आहे, मी घरी जातो, अंघोळ करतो, कपडे बदलतो आणि पटकन इथे येतो, तू काळजी करू नको. मात्र अमोल काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की बाबा इथे एवढं मोठं घर आहे, तू इथेच तयार हो ना आणि दिप्या मामाचे कपडे आहेत तू ते कपडे घाल. मात्र अर्जुन त्याला समजावतो की असं नाही होणार. मात्र अमोल ऐकायला तयारच नसतो आणि मग त्याने खूप आग्रह केल्यामुळे शेवटी अर्जुन तिथेच थांबायला तयार होतो. पण त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच कदम त्या ठिकाणी येतात आणि कदमांना बघून अमोलला खूप आनंद होतो. तो पळतच जाऊन त्यांना मिठी मारतो. अमोलला भेटून कदमसुद्धा खुश होतात. बापू, अप्पी, दिप्या यांना देखील आनंद होतो. आणि मग त्यानंतर कदम अमोलची चौकशी करतात. तर तो ठीक असल्याचं सांगतो. त्यानंतर अप्पी कदमांची चौकशी करते. तर ते सांगतात की मी आता ठीक आहे, घरातील सगळे काळजी घेतात त्यामुळे बरं वाटतंय. त्यानंतर दिप्या त्यांना पाणी आणून देतो. तर अमोल त्यांच्यासोबत आणि अर्जुनसोबत छान गप्पा मारत असतो. अमोलला छान हसताना खेळताना बघून कदमांना देखील खूप आनंद होतो.
आणि मग त्यानंतर अमोल अप्पीला सांगतो की मा आज तू सगळ्यांसाठी छान फेरणी बनव आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात. अप्पीसुद्धा आनंदाने फेरणी बनवायला तयार होते आणि मग त्यानंतर ती लगेच तयारीसाठी जाते. तर इकडे बापू आणि कदम गप्पा मारत असतात. कदमांना इतक्या वर्षांनंतर भेटून बापूंना तर खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर ते सुद्धा अप्पीच्या मदतीला जातात. अमोल, अर्जुन आणि कदम एकत्र असल्यामुळे अप्पी तर खूपच खुश असते. ती बापूंना म्हणत असते की आज मी खरंच खूप खुश आहे, आपलं घर अगदी भरल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे बापूंना देखील आनंद होतो आणि मग ते अप्पीला फेरणी बनवण्यासाठी मदत करतात. तर दुसरीकडे कदम अर्जुनला घराच्या बाहेर घेऊन येतात. ते अर्जुनला विचारत असतात की आता अमोल तर ठीक आहे, मग तू इथे का थांबलाय. तर अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही बघितला ना अमोल कसा करतो ते, मग त्याला सोडून मी कसा जाणार, माझं मन तरी लागेल का. त्यावर कदम म्हणतात अरे पण तिकडे ती आर्या. त्यावर अर्जुन विचारतो की काय झालं, ती खूप चिडली होती का. त्यावर कदम सांगतात हो, काल रात्री फक्त तिने लग्न मोडायचंच बाकी ठेवलं होतं. आणि ते ऐकून अर्जुनला देखील आश्चर्य वाटतं. कदमांना म्हणतो की अमोलची तब्येत खरंच बरी नव्हती, मग त्याला सोडून मी कसं काय येणार होतो. आणि त्यावर कदम म्हणतात की ते सगळं ठीक आहे, पण आता तू इथे थांबू नको, तू जा आणि जाऊन तिची माफी माग. मात्र अर्जुन म्हणत असतो की अमोलला न सांगता मी कसा जाऊ. मात्र कदम त्याला समजावतात आणि त्यामुळे मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी परस्पर इकडून निघून जातो, तुम्ही अमोलला सांगा की मला पोलीस स्टेशनमध्ये एक काम होतं म्हणून मी गेलो. आणि त्यावर कदमसुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे अप्पी बापूंना म्हणत असते की माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की अर्जुन, अमोल आणि बाबांना माझ्या हातची फेरणी खाऊ घालायची. आज माझी ही इच्छा पूर्ण होणार. आणि अप्पीला एवढ्या आनंदात बघून बापूंना देखील खूप आनंद झालेला असतो. तर इकडे अर्जुन मात्र आर्याला भेटण्यासाठी निघून जातो. त्यानंतर अप्पी फेरणी घेऊन येते. कदम, बापू, अमोलसुद्धा त्या ठिकाणी येतात. अप्पीच्या हातची फेरणी बघून सगळेच जण खूप खुश होतात. मात्र त्यानंतर कदम त्यांना सांगतात की अर्जुनला एक महत्त्वाचं काम आलं म्हणून तो निघून गेला. आणि ते ऐकून अमोल, अप्पी, बापू सगळेच खूप नाराज होतात. अमोलचा तर चेहराच पडतो. मात्र कदम त्याला सांगतात की तुझे बाबा लवकरच परत येतील. त्यामुळे मग तो म्हणतो ठीक आहे आणि मग अप्पी सगळ्यांना तिच्या हातची फेरणी देते. अप्पीच्या हातची फेरणी इतक्या वर्षांनंतर खाऊन कदम म्हणतात की अप्पे, जग इकडचं तिकडं होईल मात्र तुझ्या हातच्या फेरणीची चव कधीही बदलणार नाही. आणि त्यामुळे अप्पीला सुद्धा खूप आनंद होतो. त्यानंतर अप्पी त्यांना अजून फेरणी घेण्याचा आग्रह करते. मात्र कदम पटकन बोलून जातात की मला जास्त गोड खाता येणार नाही, जर आर्याला कळलं तर ती रागवेल. आणि त्यामुळे अप्पी खाली मान घालते. तर कदमांना देखील वाईट वाटतं. मात्र शेवटी अप्पीच म्हणते की बाबा काही हरकत नाही, मी तुमचं नातं समजू शकते. त्यामुळे मग कदमसुद्धा जास्त काही बोलत नाही. त्यानंतर मग अप्पी कदमांना घेऊन गॅलरीमध्ये जाते. कदम म्हणतात की खरंच खूप छान घर आहे. तर अप्पी म्हणते की हो बाबा. तर कदम तिचं कौतुक करत म्हणत असतात की अप्पे, आज गावातून बाहेर पडल्यावर एवढी प्रगती फक्त तूच करू शकते. तर अप्पी म्हणते की बाबा, हे फक्त माझ्या एकटीचं काम नाही आहे, तर तुम्ही सगळेजण माझ्यासोबत होता म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. जरी अभ्यास मी एकटीने केला असला ना तरी माझ्यामध्ये आत्मविश्वास अर्जुनने जागवला होता. मी खचल्यावर मला धीर बापूंनी दिला होता आणि तुम्हीसुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभा होतात. आणि अप्पीचं असं बोलणं ऐकून कदमांना देखील आनंद होतो. तर दुसरीकडे आर्या रुपालीला भेटण्यासाठी येते. ती रुपालीला म्हणत असते की जाऊबाई, मला माफ करा, काल मी रागातच निघून गेले, पण मी तरी काय करणार, अर्जुन माझ्यासोबत कसा वागतो बघितला ना तुम्ही. रुपाली तिला सांगत असते की आर्या, तू काळजी करू नको, मी मामंजींसोबत बोलले आहे, आता तेच अर्जुन भाऊजींसोबत बोलतील. आणि तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तर त्याला बघून आर्या लगेच तिथून जाण्यासाठी निघते. मात्र अर्जुन तिला थांबवतो. तर आर्या खूप चिडलेली असते. ती सरळ अर्जुनला विचारते की अमोलच्या आडून तो अप्पीला भेटणं कधी बंद करणार आहे. त्यावर अर्जुन तिला समजावतो की अमोल आजारी होता आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी होतो, मी अप्पीला का भेटेल. मात्र आर्या काही ऐकून घेत नाही, समजून घेत नाही. तर रुपालीसुद्धा आगीत तेल टाकण्याचं काम करत असते. आणि मग त्यानंतर आर्या सरळ अर्जुनला सांगते की आपण एक काम करूयात, अमोलला आपल्याकडेच घेऊन येऊयात, म्हणजे काही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि ते ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की अगं अमोल किती लहान आहे, त्याला त्याच्या आईपासून वेगळं करायचं का. तर आर्या म्हणते मग मी तरी काय करू. आणि आता जर तू असाच अप्पीला भेटत राहणार असशील ना तर मग आपण आपलं नातं इथेच थांबवू. आणि तिचं असं बोलणं ऐकून रुपाली आणि अर्जुन तिच्याकडे बघतच राहतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी
आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.